आताची सर्वात महत्त्वाची बातमी रत्नागिरीतून येतेय। रत्नागिरीत एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये अपघात झालाय। अपघातानंतर गॅस लीक झालाय। बाव नदीजवळील घरांना आग लागल्याची माहिती समोर येते। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। 2 गाड्या एक गोठा जळून खाक झालाय। त्याचबरोबर एलपीजी गॅस टँकर गळती झाल्यानं आंब्याची कलमं देखील जळून खाक झालेली आहेत। लीक झालेला गॅस आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे। रवींद्र, रत्नागिरीत एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये अपघात झालेला आहे आणि याच भीषण अपघातानंतर गॅस लीक झाल्याची माहिती समोर येते। आताची तिथली परिस्थिती काय आहे? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर काही वेळापूर्वी हा अपघात झाला होता। एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बस यांच्यामधला हा अपघात होता। अतिशय तीव्र अपघात होता। बाव नदी पुला जवळील हा परिसरातला अपघात होता। कारण हा एलपीजी गॅस टँकर असल्यामुळे अपघातामुळे तिथे 2 गाड्या एकमेकांना जळून खाक झालेल्या आहेत आणि त्या परिसरात गॅस लीक झाल्यामुळे तिथली जी कलमं आहेत आणि एक गोठा आहे तो सुद्धा जळून पूर्णपणे खाक झालेला आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवित मनुष्य हानी झालेली नाहीये। मात्र मुंबई गोवा महामार्गावरचं जे वाहतूक आहे ती काही काळ ठप्प होती। आता धीम्या गतीने सुरुवात करण्यात आलेली आहे आणि तिथली जी आग लागलेली आहे, कलमांच्या झाडाला असेल किंवा गाड्यांना असेल, हे आग विझवण्याच्या आटोकाट प्रयत्न सध्या सुरू आहे। प्रज्ञा, जी रवींद्र, यामध्ये चूक कोणाची आहे? सध्या आपण पाहतोय अगदी भीषण अशी दृश्य आहेत तिथली रत्नागिरीत, जे एलपीजी गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये जो अपघात झालेला आहे त्यानंतर जो गॅस लीक होतोय ती दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय। तर या संदर्भातला अधिकचा तपशील, पोलीस तिथे पोहोचलेले आहेत का? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर प्रशासकीय यंत्रणा आहे ती तिथे पोहोचलेली आहे। मात्र आपण बघितलं तर कित्येक वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम आहे ते रखडलेलं आहे, त्याचाच हा फटका बसलेला आहे। सध्या जर आपण बघितलं तर दोन्ही गाड्या एकमेकांना टक्कर झालेल्या आहेत। मात्र कोणाची चूक आहे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये आणि आता सध्या आग आहे ती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। जी धन्यवाद रवींद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।